नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. राष्ट्रवादीतील पटेल तटकरेंचा तिढा सुटणार. सुनेत्रा पवार स्वतः संभ्रम दूर करणार. पुढील आठवड्यात मुंबईत नेत्यांची बैठक. नीट पुनर्परीक्षा 21 जूनला. पुढील वर्षीपासून परीक्षा ऑनलाईन होणार. पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काही सवलतीही मिळणार. नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल. 3 विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या. राज्यातील पोलीस खात्यात फेरबदल. तेजस्वी सातपुतेंना मिळाली बढती. मनोज कुमार शर्मा मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त. केंद्र सरकारची चिंता वाढली. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यानं अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला. शेअर बाजारही घसरला. देशात महागाई आणखी भडकण्याची भीती. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारची कर सवलतींची तयारी. लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3000 रुपये जमा. एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात. मान्सून वेळेआधी येणार. 26 मे रोजीच केरळमध्ये दाखल होणार. यंदाही मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा काही दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता. वर्गात 20 पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास शाळांचं स्थलांतर नाही. राज्य सरकारचं नवं धोरण. अटी आणि अंतरमर्यादा लागू. आधार प्रमाणीकरण गरजेचं. इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचं वर्क फ्रॉम होम. आठवड्यात 2 दिवस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी. कार पुलिंगला प्रोत्साहन. शिरपूर हादरलं. पत्नीसमोर रागावल्याच्या कारणावरून मुलाकडून जन्मदात्यांची मुसळानं ठेचून निर्घृण हत्या. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.